सर्वांना नमस्कार. स्वागत आहे शब्द साधे आपल्या यूट्यूब चॅनलवर. कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लग्नानंतरचे ते गोड दिवस. भाग 35. एवढी घाई झाली आहे का? त्याने विचारले. घाई? मला नाही तर तुम्हाला. तुम्हाला नाही झाली का घाई? तशी तिने प्रश्न विचारला. मला कशाची घाई असणार? आता लग्न झाले आहे आणि एक दिवस तुझं सर्व माझं आणि माझं सर्व तुझं होणारच होतं. कुणाला आहे त्याच्यासाठी घाई कशाला करायची? मन भरून तुला बघून घ्यायचं. तुझ्या प्रत्येक आवडत्या गोष्टीला आपली आवडती गोष्ट बनवायची. तुला काय हवं काय नको तुझ्या मनातलं ओळखायचं. तुझ्या शरीराला तर मी कधी कोणत्याही क्षणी आपलं बनवू शकतो, पण तुझ्या मनाला आपलं बनवणं फार कठीण आहे. आधी ते बनवून घेतो, मग बाकीचे सर्व काही. प्रियांश म्हणाला. हो, अगदी बरोबर. एखाद्या व्यक्तीच्या शरीराला उपभोगणे अगदी क्षणामध्ये होते, परंतु त्याच व्यक्तीच्या मनाला समजून घेणे फार कठीण असते, प्रिया म्हणाली. प्रिया, लग्न म्हणजे फक्त काही शरीर सुखासाठी केलेली एक तडजोड नसते, एक सौदा नसतो. दोन शरीराबरोबर दोन मनं जुळणे सुद्धा फार गरजेचे असतं. प्रियांश छान असं बोलू लागला. प्रिया आपले डोळे गच्च मिटवून त्याचे ते शब्द जणू काही आपल्या हृदयात कोरून घेत होती. काय ग, डोळे का बंद केले? तुला काही त्रास होत आहे का? झोप लागत आहे का? त्याने विचारले. छे, झोप मुळीच नाही. तुम्ही एवढे छान बोलत आहात ते मी आपल्या हृदयामध्ये कायमचं कोरून घेत आहे, प्रियाने उत्तर दिले. त्यांनी काहीतरी कविता म्हटल्यासारखं एक लाईन गुणगुणला. तो ती कविता अर्धवट सोडतो, शांत राहिला आणि तिच्याकडे पाहू लागला. कोणतीही गोष्ट अर्धवट सोडायची नसते. प्रियांशराव, आपली कविता पूर्ण करा. मला पूर्ण कविता ऐकायची आहे. बोला, पुढे काय आहे सांगा, प्रियाने विनंती केली. अधीर होऊनी मी तुझ्याच स्वप्नात रंगतो. काय सांगू सके कसा मी तुझा असूनही तुझ्यापासून दूर राहतो. कसे समजावून सांगू माझे क्षण मी कसे घालवतो. खरं सांगतो प्रिय साजनी, दूर राहुनी मी फक्त तुझाच असतो. श्वासात माझ्या तूच असतेस, उसळत्या प्रत्येक लहरीत कुठेतरी तूच असतेस. येताच आठवण तुझी कसा तरी मनाला मी थांबवतो. दूर राहुनी काय सांगू सखे कसा मी तुझा असूनही तुझ्यापासून दूर राहतो. ही रात्र छळू लागली आज मला बघ. तो चांद घेतो कुशीत चांदणीला, मी मात्र असा कसा तहानलेला. तुझा असूनही तुझ्यापासून दूर कसा राहिला स्वप्नी पाहतो मी घेतो मिठीत तुला. अंग चोरते राणी त्याच वेळी तू, पहिल्यांदा तू मिठी गच्च मारुनी श्वास तुझा माझ्या श्वासात मिसळतो. तुझ्या एकाच स्पर्शानं जणू काही माझा प्रत्येक क्षण जळतो. तुला न कळणारे चल दुःख आज मी सांगतो. तुझा असूनही तुझ्यापासून दूर कसा राहतो. मी तो तहानलेला ज्याच्या घरी माठ गच्च भरलेला. मी तोच व्याकुळ चेतक पावसाचा थेंबासाठी आसुरलेला. नाही कळणार तुला कधी माझ्या मनातील भावना. मी घाबरतो नको माझ्या प्रेमाला वासना. तो हो म्हणशील नाही तर नाही म्हणशील. मी करेल याचना तुझ्यासाठी केली होती ही सुंदर मी रचना. ही कविता त्याने म्हणून दाखवली आणि तो तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहू लागला. प्रियालाही काहीतरी म्हणायचे होते, सांगायचे होते. एक नवीन लग्न झालेली मुलगी व तिचे अजून तिच्या पतीबरोबर मिलन झालेले नसते आणि जेव्हा तो लांबून त्या प्रेमासाठी याचना करतो, विनंती करतो, तिची इच्छा असूनही त्या दोघांचे मिलन होऊ शकत नाही. त्याच वेळेस तिला काय वाटत असावे ते मी सर्व मानण्याचा प्रयत्न करणार आहे. बोल ना, तू पण तर तुझी कविता म्हणून दाखवणार होतीस ना, प्रियांश म्हणाला. प्रिया म्हणू लागली. मला तुझ्यात सामावेसे वाटते. दोन शरीर एक प्राण व्हावे वाटते. तुझ्या नसात घुमणारे रक्त व्हावेसे वाटते. तुझा श्वास माझा श्वास व्हावेसे वाटते. तू झाड मी सावली आहेस रे. तू सागर मी नदी गोड आहे रे. मी चांदणी तू चांद तो आकाशातला. जो पाहिला तोच तू माझ्या स्वप्नातला. माझा देह जणू तुझ्यासाठी घडविला.
तू आधी का नाही मला भेटला? बघ ये ना किती शृंगार तुझ्यासाठी मी केला. न सांगता सख्या रे तू असा का दूर गेला? अनोळखी तुझ्या घरात मी अशी सुंदर कपाटात ठेवलेली सुंदर बाहुली. सांगून ठेवते मी नाही अशी तशी, तूच सांग दूर राहू कशी. कविता म्हणता म्हणता प्रिया शांत बसली. तो समजू शकत होता. तिचे दुःख त्याला सुद्धा तेवढाच त्रास होत होता जेवढा तिला त्रास होत होता. परंतु हा त्रास त्यांनी जाणून बुजून किंवा स्वतःहून थोडीच केलेला होता. नैसर्गिक गोष्ट होती, त्यामुळे हे सर्व त्यांना सहन करावे लागले होते. थोड्या वेळ दोघांमध्ये तसेच शांतता कायम राहिली. शेवटी प्रियांश स्वतःहून म्हणाला, प्रिया, एकमेकांना जाणून घेतल्यानंतर, एकमेकांना समजून घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये जरा जास्तच प्रेम वाटते. आपण एकमेकांशी शरीरानं पहिल्यांदा जवळ आलो नाही, आपण मनाने जवळ आलेलो आहोत. तेच तर फार महत्त्वाचे असते. हो, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. इतके जवळ दिवस जर तुम्ही माझ्याजवळ राहिले असते तर कदाचित तुम्ही माझ्यासाठी किती आवश्यक आहे ते मला कळलेच नसते. मी आई, आम्ही कधी चांगल्या मैत्रिणी बनलोच नसतो. कदाचित असेही झाले असते. त्यांनी बऱ्याचशा तुमच्या गोष्टी ज्या मला सांगितल्या त्या कदाचित सांगितल्यासुद्धा नसत्या. तुमची आणि माझी मनं जुळणे कधीही शक्य होते, परंतु तुम्हाला माहितीसुद्धा नसेल. तुमची आई आता तुमच्यापेक्षा जास्त माझी जवळची झाली आहे. मला त्यांच्या मनातल्या गोष्टी सांगायला लागली आहे. मी दोघी खूप चांगल्या मैत्रिणी झालो आहोत. अरे वा, हे तर खूप छान झाले. आई नेहमी ओट्यावर बसत राहायची. ओट्यावर नको नको त्या बाया, नको नको त्या गोष्टी आईच्या मनात भरवत होत्या. कदाचित आई आता बाहेर बसणं बंद करून टाकेल. त्या बाहेर बसल्यामुळे बऱ्याचदा आई बाहेरच्या गोष्टी घरात घेऊन यायची आणि घरामध्ये वाद व्हायचे. मी स्वतः तिचा मुलगा होतो. मला ते तसं ओट्यावर बसणे आवडत नव्हतं. मी नेहमी विचार करत राहायचो, प्रिया, तुझ्या आणि आईचं कसं जमणार? आई असंच काहीतरी मनामध्ये बाहेरच्या बाया सांगतील आणि ते वादळ घरामध्ये घेऊन त्या वादळामुळे घरातल्या आगीला अजून हवा तर मिळणार नाही. त्याच्यात तेल टाकल्यासारखे ते होणार नाही ना, हीच काळजी मला सतावत राहायची. माझ्यामुळे नाही, परंतु तुमच्या दोघींमुळे माझा संसार तुटतो की काय असेच मला सतत वाटत राहायचे. कारण नवरा बायकोचे कधी कधी जमते सुद्धा. त्यांचे एकमेकांशी भांडण झाले तरी त्यांना एकत्र यायला वेळ लागत नाही. परंतु सासू सुनांचे भांडण कायमस्वरूपी जर चालू राहिले तर त्याचा शेवट फार वाईट होतो, हे मी ऐकलेले आहे. डोळ्यांनी अनेक कुटुंब तुटताना सुद्धा पाहिलेले आहे. मला सारखी काळजी होती. बरं झालं की मग मी तुझ्यापासून लांब आलो आणि आई तुझी मैत्रीण झाली. प्रियांश थंड उसास टाकत फार मोठ्या टेन्शनमधून आल्यासारखा बोलत होता. बाहेर मामांशी आम्ही गप्पा मारलेल्या आहेत. मामा, मामी, त्यांची मुलं सर्व आम्हाला दिसले आहे हे सांगून टाकू का, असे प्रियाला सारखे वाटत होते. परंतु तिच्या सासूचे जे काही तिला सांगितलेले होते ते जर खरे ठरले तर प्रियांशला त्यांचा राग आला तर नको, मी आत्ता मामाबद्दल काहीच सांगत नाही. प्रियांशला असं तिने मग विचार केला, ते सुद्धा बरोबर होते. तिने जर त्या दिवशी प्रियांशला मामाशी गप्पा मारल्या असं सांगितलं असतं तर कदाचित सासूबाईंशी केलेला वादा तोडल्यासारखं झालं असतं. म्हणून तिने गप्प राहण्याचं ठरवलं. काय ग, काहीतरी सांगत होती असं वाटले आणि अचानक शांत का बसली? त्याने विचारले. माझा चेहरा बघितला आणि तुम्हाला माझ्या मनात काय चालू आहे ते सगळं समजत आहे. अजून काय पाहिजे? ती म्हणाली. मी उद्या 4 वाजेपर्यंत येत आहे. सांग, तुझ्यासाठी काय आणू इकडून? प्रियांशने विचारले. प्रिया विचार करत म्हणाली, माझ्यासाठी तिकडून काहीच आणू नका, परंतु तिकडची काळजी तिकडेच ठेवून या आणि माझ्यासाठी ताजे तवाने मला हवेसे आणि खूप मनानं चांगले प्रियांश माझ्याकडे पाठवा, जे मला खूप प्रेम करतील, जे मला समजून घेतील, माझ्याशी कधीही संताप करणार नाही, मोठ्याने बोलणार नाही, चिडचिड करणार नाही, चुकलं तर माफ करतील, असे प्रियांश माझ्यासाठी इकडे घेऊन या. बंदा आपकी हुकुम में हमेशा हाजीर रहेगा बेगम साहिबा. असं म्हणत प्रियांशने तिला एक फ्लाइंग किस दिला. प्रियाने सुद्धा तेवढ्याच प्रेमानं तो फ्लाइंग किस स्वीकारला आणि मग तिने सुद्धा अतिशय छान मोठा एक फ्लाइंग किस भरला आणि तो त्याच्याकडे जणू काही हवेमध्ये आपण फेकतो किंवा हवेमध्ये एखादे फुलपाखरू उडतो
तशा पद्धतीने त्याच्याकडे तो फेकला. दोघांमध्येही अतिशय चांगली केमिस्ट्री बनत होत चालली होती. घरातील इतर मंडळींपासून ते लांब ठरलं नव्हतं. जसे इकडे प्रियाला प्रियांश बरोबर गप्पा मारताना आईला बरं वाटत होतं, त्याच पद्धतीने तिकडे प्रियांश बरोबर असणाऱ्या शिक्षकांना आणि त्या मुलांना सुद्धा आपले सर आजकाल जरा जास्तच रंगीन आणि चांगले वाटू लागले होते. कारण त्यांच्या स्वभावामध्ये झालेला बदल सर्वांनाच सुखावत होता. प्रिया आणि प्रियांशमधले बोलणे झाले. दोघांनी एकमेकांनी फोन कट केले, परंतु दोघेही त्या फोनकडे जणू असे बघत होते की तरीसुद्धा चेहरा एकमेकांना त्या फोनमध्ये त्यांचा दिसतच होता. प्रियाने आपल्या मोबाईलच्या ऑलपेपरला त्या दोघांच्या लग्नाचा फोटो ठेवला होता, जो कायम तिच्या स्मरणामध्ये राहणार होता. ती दिवस, तो क्षण कधीच विसरू शकणार नव्हती. मनामध्ये किती भीती होती हा एवढा शिकलेला, मी अशी नापास झालेली, कसे काय आमच्या दोघांचे जमणार आहे. दोघेही भिन्न स्वभावाचे, भिन्न जातीचे नाही तरी भिन्न घरातून आलेले होते. प्रिया आणि प्रियांश यांच्या दोघांचे अरेंज मॅरेज असले तरी त्यांच्या राहणीमानामध्ये आणि घरातील वातावरणामध्ये जमीन आसमानाचा फरक होता. प्रिया ही अतिशय श्रीमंत घरातून आलेली होती. तिच्या घरामध्ये नोकर चाकर होते आणि प्रियांच्या घरामध्ये एक सर्वसाधारण सामान्य कुटुंबासारखे वातावरण होते. कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.